नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर बालासाहेब किलचे. चौफेर यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, देशात लोकसभा निवडणुकीचं वातावरण सध्या गरम होत आहे आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रातील ज्या काही 5 टप्प्यामध्ये लोकसभेच्या ज्या काही निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीचा पहिला टप्पा फॉर्म भरण्याची मुदत आता संपलेली आहे. त्या टप्प्यातील अर्जांची छाननी सुद्धा संपलेली आहे आणि दुसऱ्या टप्प्याची उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. एकंदरीतच राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात उमेदवारी अर्जाचे 2 टप्पे पूर्ण होत असतानाही महाविकास आघाडी आणि महायुती या दोनही आघाड्यांमध्ये जो काही जागा वाटपांचा जो काही घोळ चाललेला आहे तो घोळ अद्यापही मिटत नाही. आणि मग त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपांच्या घोळामुळे जे संभाव्य उमेदवार आहेत त्या उमेदवारांची घालमेल आता सहन झालेली नाहीये किंवा त्यांना होत नाहीये. आणि मग त्या अनुषंगानं ज्या घालमेल झालेल्या उमेदवारांची आजची जर आपण परिस्थिती पाहिली तर त्या उमेदवारांना उमेदवारी मिळण्यासाठी आपण त्या मतदारसंघामध्ये किती सक्षम उमेदवार आहोत हे दाखवून देण्याची जी काही प्रथा आता महाराष्ट्रात पडू लागलेली आहे आणि त्यातूनच जोपर्यंत उमेदवारी घोषित होत नाही तोपर्यंत लोकसभेचे जे काही संभाव्य उमेदवार आहेत त्या संभाव्य उमेदवाराचा जीव शांत बसणार नाही हे आपल्याला म्हणावं लागेल. आणि मग एकंदरीतच या महाविकास आघाडी आणि महायुतीच्या गोंधळामध्ये आपण प्रथमतः महाविकास आघाडीच्या संदर्भात चर्चा करू. महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस या 3 पक्षांची ही महाविकास आघाडी आहे आणि त्याला छोटे मोठे पक्ष सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. आणि हे आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांची जी काही वंचितची जी काही आघाडी आहे ती वंचित आघाडी सुद्धा या महाविकास आघाडीचा घटक होऊ घातली होती. परंतु या जागा वाटपाच्या घोळामुळे शेवटी प्रकाश आंबेडकरांनी एकाला चलोरीची भूमिका घेतली आणि एक प्रकारे महाविकास आघाडीला एक जोर का झटका दिल्याचा आपल्याला दिसून येतो. तरी सुद्धा महाविकास आघाडीचे नेते अद्यापही प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीसोबत युती करण्यासाठी उत्सुक असल्याचं आपल्याला दिसून येतो. आणि त्याच पद्धतीनं वंचितचे जे काही प्रकाश आंबेडकर आहेत त्यांनी सुद्धा महाविकास आघाडीसोबत बोलणी होऊ शकतं, चर्चा होऊ शकतं यावर भाष्य केलेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि वंचितची युती होईल का नाही हा एक मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला. आणि मग त्या प्रश्नाच्या सोबतीला महाविकास आघाडी आणि वंचित यांची जर आघाडी झाली आणि तर त्या आघाडीच्या जो काही मताचा जो काही वाटाघाटीचा आणि मत हस्तांतरणाची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया जर आपण पाठीमागच्या निवडणुकामध्ये जर पाहिली तर वंचितच्या मताचा टक्का हा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडं वळताना आपल्याला दिसतोय. पण काँग्रेस राष्ट्रवादीचा जो काही मताचा टक्का आहे तो वंचित आघाडीकडे वळेल का नाही हाही एक मोठा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. आणि मग एकंदरीतच या सगळ्या प्रश्नांची ज्यावेळेस आपल्याला चर्चा करायची आहे त्यावेळेस असं लक्षात येतं
की वंचित आघाडी ही महाविकास आघाडीला जिंकून देणारा पर्याय आहे, पण महाविकास आघाडी ही वंचितला निवडून आणू शकतं का, हा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसतोय. आणि म्हणून सध्याच्या महाविकास आघाडी आणि वंचितच्या संदर्भात आपण ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये सामील झालं पाहिजे, हा एक मतप्रवाह सध्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राज्यामध्ये चर्चेला जात आहे. परंतु हा जो काही प्रवाह आहे तो प्रवाह पाहता वंचित आणि महाविकास आघाडीनं जी ताठर भूमिका घेतलेली आहे ती ताठर भूमिका पाहता वंचित आणि महाविकास आघाडीची जर या ठिकाणी युती झाली नाही किंवा आघाडी झाली नाही तर या ठिकाणी महायुतीला एक मोठं यश मिळेल अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसून येते. आणि म्हणून महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांसोबत अद्यापही बोलणी करताना आपल्याला दिसून येते. मग या सगळ्या महाविकास आघाडी वंचित यांचा जो काही चर्चेचा जो काही ताळमेळ चाललाय, या ताळमेळाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस या महाविकास आघाडीमधला जो काही महत्त्वाचा घटक आहे तो महत्त्वाचा घटक म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित याची सुरुवातीला युती होती, पण महाविकास आघाडींचा जागांचा प्रश्न सुटत नसल्यामुळं शेवटी प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे सोबतची आघाडी तुटली असं जाहीर केलं. आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या संदर्भात जो काही जागा वाटपांचा जो काही प्रश्न होता किंवा जागा वाटपाची जी काही चर्चा होती ती चर्चा सुरू असतानाच आपले 17 उमेदवार या ठिकाणी घोषित केले. आणि या 17 उमेदवाराच्या यादीमुळं महाविकास आघाडीमध्ये एक वादाची ठिणगी पडली. आणि त्यामध्ये महत्त्वाचे जे काही मतदारसंघ आहेत तो मतदारसंघ म्हणजे सांगली, दक्षिण मध्य मुंबई, या 2 मतदारसंघांवरनं काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये वाद निर्माण होतोय. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये भिवंडी या जागेवरून वाद होताना आपल्याला दिसून येतं. आणि एकंदरीतच या सगळ्या जागेंचा जर आपण प्रश्न किंवा सध्याची देशातील आणि राज्यातील जी काही परिस्थिती पाहिली तर देशात इंडिया आघाडीची शक्ल झालेली आहे, इंडिया आघाडी तुटली आहे. पण महाराष्ट्रात इंडिया आघाडीचा अलायन्स महाविकास आघाडीच्या माध्यमातून सध्या तरी चालू आहे. भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे नेते हे जागा जिंकण्याचा प्रयत्न करण्याऐवजी युतीमध्ये महाआघाडीमध्ये कसा मिठाचा खडा पडेल, महाआघाडी कशी तुटली जाईल, महाआघाडी कशी भंगली जाईल या संदर्भातच भाष्य करताना आपल्याला दिसून येतात. आणि त्यातूनच एक कालपासून एक नवीन पिल्लू या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सोडण्यात आलं आहे किंवा सुटल्या गेलेलं आहे. ते म्हणजे काँग्रेसनं असा प्रस्ताव दिला आहे की काही 5 ज्या काही जागा वादाच्या जागा आहेत त्या 5 वादांच्या जागांवर आपण मैत्रीपूर्ण लढती करू. आणि मग या मैत्रीपूर्ण लढतीचा जो काही प्रश्न महाविकास आघाडी समोर आणतो तर मग तुम्हाला महाविकास आघाडी करूनच लढायची काय गरज आहे, हाच सर्वसामान्य लोकांचा प्रश्न आहे. जर तुम्हाला मैत्रीत कुस्ती खेळायची आहे तर मग तुम्ही आघाडी कशाला करता. म्हणजे ज्यावेळी तुम्ही या मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव समोर आणता त्यावेळेस तुम्ही 5 जागा ह्या महायुतीला बोनस देताय असंच या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून आजची राज्यातली जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती ही महायुतीच्या बाजूनं जरी नसली तरी महायुतीचे जे काही नेते आहेत ते महायुतीचे नेते एकेका जागेसाठी आपल्या बाजूनं फासे कसे पडतील यावर मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. आणि हे महाविकास आघाडीचे नेते एकमेकाशी भांडताना दिसत आहेत. आणि म्हणून या भांडाभांडीमुळं महाविकास आघाडीतून
वंचितनं आपण बाहेर जातोय अशी भूमिका घेतली. आणि मग ज्यावेळेस ही वंचित ज्यावेळेस बाहेर पडेल किंवा पडली त्यावेळेस तरी या महाविकास आघाडीच्या लोकांचे डोळे उघडतील असं वाटलं होतं, पण ते झालं नाहीये. आता तरी आणि महायुतीमध्येच महाआघाडी विकासमध्येच मैत्रीपूर्ण लढतीचे प्रस्ताव दिले. म्हणजेच असं होतंय की या ठिकाणी मैत्रीपूर्ण आघाडीचा किंवा मैत्रीपूर्ण लढतीचा ज्यावेळेस तुम्ही प्रस्ताव देता त्यावेळेस तुमची राज्यामध्ये ताकद किती, तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्याकडे कार्यकर्ते किती आणि निवडून येण्याची जी काही सक्षमता आहे ती किती याचा या ठिकाणी विचार केला गेलेला नाहीये. फक्त आम्हाला जागा पाहिजे, ती निवडून येऊ का न येऊ हाच प्रश्न महाविकास आघाडीनं समोर केलाय. म्हणजे त्या 48 जागांमधला जो काही सगळ्यात मोठा शेअर आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे, वाटा मिळाला पाहिजे. परंतु त्या जागा निवडून येतात का नाही येत याचा प्रश्न महाविकास आघाडी सध्या तरी करताना दिसून येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आज राज्यातील जे काही महाविकास आघाडीवर जे काही प्रेम करणारे मतदार आहेत किंवा त्यांच्या महाविकास आघाडीबद्दल ज्यांना सहानुभूती आहे त्या मतदारांना असा वाटतोय की महाविकास आघाडी ही सुधारणार नाही आणि जोपर्यंत ही महाविकास आघाडी सुधारणार नाही तोपर्यंत या महाविकास आघाडीचा निभाव या महायुतीपुढे लागणार नाही, हेही तेवढंच खरं आहे. आणि म्हणून या महाविकास आघाडीनं जागा वाटपाचा वाद न घालता एकत्र बसून लोकसभा निवडणुकीचे जे काही टप्पे आहेत त्या टप्प्यांचा दिवस एक दिवस कमी होत असताना सुद्धा यांचे वाद मिटत नाहीत. म्हणजे एकंदरीत असं चित्र आहे की हे जर यांच्या 48 जागांचे वाद सोडवू शकत नसतील तर हे जनतेचे प्रश्न काय सोडवणार हे सर्वसामान्य मतदारांना आता वाटू लागलं आहे. आणि त्यामुळं महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो या दोन्हींनीही या ठिकाणी जागा वाटपाचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न शांततेनं एकदा सोडवले पाहिजे आणि लोकांसमोर तुम्ही गेला पाहिजे. पण लोकांसमोर जाण्याच्या अगोदरच आम्ही या जागांच्या प्रश्नाच्या संदर्भात महायुती असेल किंवा महाआघाडी असेल हे वाद घालताना या ठिकाणी दिसून येतात. आणि म्हणून तुमचा वाद थांबवा, एकत्र बसा आणि जागा वाटपाचा प्रश्न सोडवा आणि नंतर निवडणुकीला सामोरे जा असंच या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागतं. आणि या ठिकाणी आपण महाविकास आघाडी आणि महायुती या संदर्भामधला जो काही वाद आहे त्या वादावर बोलण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी आपण सर्वात जास्त वेळ हा महाविकास आघाडीवरच बोलण्यावर दिलेला आहे. त्यामुळं महाविकास आघाडी आणि महायुतीमधला जो काही जागा वाटपांचा जो काही प्रश्न आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.